हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत पॉली मॉडेलिंग. ओके. तर ह्या पॉली मॉडेलिंगचा यूज आपण एखादा ऑब्जेक्ट मध्ये वेगवेगळ्या डिझाईन कशा मॉडिफाय करायच्या, तर त्याच्यामध्ये काही ॲडिशन करून आपण एखादं क्रिएशन करू शकतो. ओके. सपोज मी एक बॉक्स घेतला, इथं हा बॉक्स घेतो मी. ओके. आता ह्या बॉक्सला मला पॉली मॉडेलिंग किंवा एडिट पॉली हे ऑप्शन मला ह्याला अप्लाय करावं लागेल. ओके. इथे येतो मी, राईट क्लिक केलं. राईट क्लिक केल्यानंतर कन्वर्ट टू एडिटेबल पॉली, राईट क्लिक, कन्वर्ट टू एडिटेबल पॉली. ओके. आणि त्यानंतर तुम्ही इथं एडिटेबल पॉली ऑप्शनला क्लिक करणार आणि इथं पॉलिगॉनला सिलेक्ट करणार त्याचे फेस वगैरे सिलेक्ट करण्यासाठी. ओके. सपोज मला हा सरफेस असेल, हा फेस, कंट्रोल प्रेस करतो, हा हे रिमूव्ह करायचे, मी डिलीट करून टाकतो. ओके. रिमूव्ह केले. आता ह्याला मला वॉल थिकनेस वगैरे अप्लाय करायची असेल, वॉल थिकनेस अप्लाय करायची असेल तर आपण कोणतं मॉडिफायर यूज करतो? शेल मॉडिफायर. मी इथे येतो, सिलेक्ट करू आपण एकदा, स्किप करू, मॉडिफायर लिस्ट, इथे टाइप करू आपण शेल, SHE. शेलला ओके केलं तर इथं वॉलला आपल्या थिकनेस अप्लाय झालेली आहे. त्याला आपण असं मूव्ह वगैरे करून वरती घेऊ शकतो. इथून याची थिकनेस वगैरे तुम्ही चेंज वगैरे करू शकता. शेल. ओके. वॉलची जी थिकनेस आहे किंवा त्याचा इनर अमाऊंट आणि आउटर अमाऊंट तुम्ही या ठिकाणी इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकता. इथून आउटर अमाऊंट, तर अशी वॉल थिकनेस या ठिकाणी शो होत आहे. ओके. तर तुम्ही असं वेगवेगळ्या डिझाईन वगैरे क्रिएट करू शकता एडिटेबल पॉली या ऑप्शनचा, किंवा मॉडिफायर म्हणू शकता, त्याचा यूज करू शकता तुम्ही. ओके. सपोज आणखी एक आपण बॉक्स घेऊ, असा एक बॉक्स घेतो. आता याची सेगमेंट मी इन्क्रीज करतो, इथे सेगमेंट इन्क्रीज करून घेऊ. आणि ह्यानंतर ह्याला मी एडिटेबल पॉली अप्लाय करतो, कन्वर्ट टू एडिटेबल पॉली. ओके. आता तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी ह्याचे फेस सिलेक्ट करायचे असतील तर मी एक मिनिट, पॉलिगॉनला सिलेक्ट करावं लागेल. अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता. अशी काहीतरी तुम्हाला एखादी डिझाईन वगैरे मॉडिफाय करायची असेल तर मी ह्याला एक्सट्रूड करून काहीतरी मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही असं इन्क्रीज वगैरे करू शकता आणि इथं फिनिश करायचं. ह्याचे मी जे हे आहेत एजेस आहेत ते या ठिकाणी ऑफ करून घेतो. असं काहीतरी क्रिएशन तुम्ही करू शकता. कुठल्या प्रकारचे तुम्हाला जर मॉडेलमध्ये काही क्रिएटिव्हिटी क्रिएट करायची असेल तर तुम्ही या एडिटेबल पॉली या कमांडचा यूज करून तुम्ही ते करू शकता. ओके. व्हॅल्यू तुम्ही इन्क्रीज करू शकता एडिटेबल पॉलीचा यूज करू. कुठल्याही प्रकारचे डिझाईन असेल तर तुम्ही ते 3D मॉडेल मध्ये काही शेप क्रिएट करू शकता याच्यामध्ये. ओके. सो थँक्यू फ्रेंड्स. आज आपण कव्हर केलेलं आहे
पॉली मॉडेलिंग टूल. ओके, थँक्यू.